वेलकम टू डिव्हाइन टॅरोट विजन. आज आपण जी रीडिंग करणार आहोत ती कॅप्रिकॉन म्हणजेच मकर राशीच्या लोकांसाठी असणार आहे. सो ही जी रीडिंग जेव्हा पण तुम्ही बघाल ही रीडिंग तुमच्याशी रिलेट करेल. तर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये जे काय प्रॉब्लेम्स फेस करत आहात त्या ह्या व्हिडिओमधून तुम्हाला नक्कीच काही ना काही गायडन्स भेटेल. हे एक टाईमलेस रीडिंग आहे. सो जेव्हाही तुमच्यापर्यंत पोचेल तेव्हा तुम्ही या रीडिंगमधून काहीही गायडन्स घेऊ शकता. तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी या व्हिडिओमधून रेझोनेट होतील तुमच्या पर्सनल लाईफमध्ये. सो तुम्ही त्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये चेंज करून पुढे चालू शकता. त्या गोष्टी चेंज केल्यानंतर मेजर चेंजेस तुमच्या लाईफमध्ये येऊ शकतात. सो इथं मी सगळ्यात आधी बघू शकते की तुम्ही लोक तुमच्या लाईफमध्ये खूप नेगेटिव्ह विचार करत आहात स्वतःला घेऊन. तुम्हाला असं वाटत आहे की तुम्ही ज्या गोष्टीसाठी स्ट्रगल करत आहात तुमच्या लाईफमध्ये, करिअरमध्ये असू शकतं, लव्ह लाईफमध्ये असू शकतं किंवा फायनान्शियलीसुद्धा असू शकतं, ज्या गोष्टींसाठी तुम्ही स्ट्रगल करता तुम्हाला असं वाटतं की ते एफर्ट्स तुमचे कोणी नोटीस करत नाही आहे. तर फायनान्शियली बघायला गेलं तर तुम्ही खूप जास्त मेहनत घेत आहात असं तुम्हाला वाटतं आणि इन रिटर्न तुम्हाला तितकं भेटत नाही आहे जितके तुम्ही एफर्ट्स टाकताय. जर आपण रिलेशनशिपमध्ये बघायला गेलो तर तुम्हाला असं वाटतं तुम्ही जितकं त्या समोरच्या पर्सनवरती प्रेम करताय तेव्हा तेवढं इन रिटर्न तुम्हाला रिटर्नमध्ये प्रेम भेटत नाही आहे. आणि तिसरी गोष्ट ही आहे की मला असं सुद्धा वाटत आहे की तुम्ही करिअरमध्ये जेवढे एफर्ट्स टाकताय तर त्या एफर्ट्स टाकताय पण तुम्हाला सक्सेस भेटेल की नाही तुम्ही यालाच क्वेश्चन मार्क करताय. तर मला फक्त तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे की लाईफमध्ये ज्या गोष्टी आपल्याला मनापासून हव्या असतात त्या इतक्या इझिली भेटत नाहीत. त्यामुळे प्रत्येक गोष्टीसाठी हा स्ट्रगल आहेच. मग ते आपली पर्सनल लाईफ असली, करिअर असलं किंवा रिलेशनशिप असलं तरी आपल्याला स्ट्रगल्स हे करावेच लागणार आहेत. आणि हे स्ट्रगल्स थोडेफार टाईमसाठी असतात. आपल्याला असं फील होतं की आपण या सगळ्या गोष्टी करू शकतो की नाही, बट स्वतःमध्ये ट्रस्ट ठेवायचा. जर तुम्ही स्वतःमध्ये ट्रस्ट ठेवाल तर कुठलीच गोष्ट इम्पॉसिबल असं नाही आहे. तुम्हाला माहिती असेल तर इम्पॉसिबल ह्या वर्डमध्ये सुद्धा आय एम पॉसिबल असं बोललं जातं. सो तो स्पिरिट तुमच्यामध्ये असायला पाहिजे. आणि सेकंड गोष्ट मी इथे ही बघू शकते की तुम्ही तुमच्या लाईफमध्ये ना काय केलं पाहिजे किंवा तुम्हाला समजत नाही आहे, गायडन्स भेटत नाही की तुम्ही नक्की काय केलं पाहिजे तुमच्या लाईफमध्ये. आणि तुम्हाला असंही वाटतं की तुम्हाला कोणीतरी गायडन्स दिला पाहिजे की तुम्ही चुकीचं करताय की बरोबर करताय. हे कोणीतरी समोरून येऊन सांगितलं पाहिजे. कारण तुम्हाला स्वतःहून तर समजत नाही आहे म्हणून तर तुम्ही चुकीचे डिसिजन घेताय, स्वतःला चुकीचं ठरवताय आणि स्वतःच्या एफर्ट्सलाच क्वेश्चन मार्क करताय की मी जे काय करतो आहे किंवा करते आहे ते चुकीचं आहे का. तर तुम्ही हा व्हिडिओ एक तुमच्यासाठी गायडन्स म्हणून घेऊ शकता. या व्हिडिओमधून तुम्हाला एक गायडन्स हा भेटेल की तुम्ही जे काय करताय त्यामध्ये तुम्ही स्वतःवरती लक्ष द्या, स्वतःवरती फोकस करा आणि स्वतःवर ट्रस्ट ठेवा. गोष्टी होतील पण त्याला टाईम लागणार आहे. प्रत्येक व्यक्तीचा टाईमलाईन हा वेगळा आहे. प्रत्येकाला वेगवेगळ्या टाईमलाईनमध्ये गोष्टी भेटत असतात. सो स्वतःला कधी दुसऱ्यांसोबत कंपेअर नाही करायचं. कारण आपल्या आजूबाजूला सराउंडिंगमध्ये ज्या काही गोष्टी होत असतात सो इझिली आपण एकमेकांना कंपेअर करतो की ह्याच्या लाईफमध्ये ह्या गोष्टी इतक्या इझिली भेटल्यात मग आपण एवढं स्ट्रगल करतो आहे तर आपल्या लाईफमध्ये का नाही आहेत. पण प्रत्येकाचा टाईमलाईन हा वेगळा आहे. प्रत्येकाला वेगवेगळ्या टाईममध्ये गोष्टी भेटतात. त्याच्या लाईफमध्ये त्या गोष्टींसाठी तितका स्ट्रगल नसेल जितका तुमचा आहे. सो स्ट्रगल करा, बट माहीत नाही ना आपल्या लाईफमध्ये की येणाऱ्या टाईममध्ये किती चांगल्या गोष्टी होणार असतील. सो बिलीव्ह इन युअर सेल्फ. थर्ड गोष्ट मी इथेही बघू शकते की तुम्ही आता पूर्णपणे हार मानली आहे. तुम्ही जे स्ट्रगल्स करताय, हार्डवर्क करताय तर तुम्हाला असं वाटतं की बस आता का मी हार्डवर्क केला पाहिजे किंवा का मी माझे स्वतःचे एफर्ट्स टाकू. जर एफर्ट्स टाकून पण मला पाहिजे तसे रिझल्ट्स नाही भेटत आहेत तर मी त्याच्यावरती का एफर्ट्स टाकू. पण जर तुम्ही एफर्ट्स टाकायला हवेत, जर तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये एफर्ट्स टाकताय तर तुम्हाला वेट तर करावा लागणार आहे. कारण जर तुम्ही त्या गोष्टींमध्ये खोल जाण्याचा प्रयत्न केला तर काही गोष्टी तुमच्यासमोर वेगळ्या वेनीसुद्धा येऊ शकतात आणि ते तुमच्यासाठी चांगलं नाही आहे. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये तुम्हाला असं वाटेल की तुम्ही खूप जास्त स्ट्रगल करताय
आणि तुम्हाला असं वाटतं की समोरचा व्यक्ती काय करतो हे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. जर तुम्ही अशा एनर्जीजमध्ये राहाल तर तुम्ही खूप निगेटिव्ह विचार करून खूप विचित्र डिसिजन घेऊ शकता आणि त्यामुळे या गोष्टी स्पॉईल होऊ शकतात. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही जेवढे एफर्ट्स टाकताय तर इट्स नॉट नेसेसरी की समोरचा व्यक्ती पण सेम एफर्ट्स टाकेल, कारण दोन्ही व्यक्ती खूप वेगवेगळी पर्सनॅलिटी असते. सो तुम्ही ज्या गोष्टी करताय तोच समोरचा व्यक्ती करू शकतो असं नाही आहे. आपण खूप वेळा ऐकतो की बाहेर रिलेशनशिपमध्ये लोकं त्यांचं 100% देतात, इक्वल एफर्ट्स हवे असतात. बट असं कुठलंच रिलेशनशिप नाही आहे जिथे नेहमी इक्वल एफर्ट्स असतात. डेली एफर्ट्स हे चेंज होत राहतात. तसं सेम तुमच्या करिअरमध्ये आहे. आपण डेली नाही सेम एफर्ट्स टाकू शकत. जर तुम्हाला रेस्ट हवी आहे ना सगळ्या गोष्टींपासून, तर तुम्ही आरामसुद्धा घ्या. कंटिन्युअसली हार्डवर्क करू नका. थोडा ब्रेक घ्या. स्वतःला टाईम द्या. तुम्ही ह्या गोष्टी स्वतःला फोकस करत नाही आहे, स्वतःला लक्ष देत नाही आहे, स्वतःलाच ब्लेम करताय. या गोष्टींमुळे तुम्ही अडकून राहिलाय. तुम्हाला असं वाटतं की तुम्ही फसून गेलाय पूर्ण या सगळ्या गोष्टींमध्ये आणि तुम्हाला या गोष्टींमधून बाहेर पडताच येणार नाही आहे. पण असं नाही आहे. येणाऱ्या टाईममध्ये ना तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये सेलिब्रेशन्स, करिअरमध्ये, फायनान्समध्ये, तुमच्या रिलेशनशिपमध्ये येणाऱ्या टाईममध्ये खूप जास्त सक्सेस आहे आणि तुम्ही नक्कीच सेलिब्रेट करणार आहात. जे पण लोकं ही रीडिंग बघत आहात, जेव्हा ही रीडिंग तुमच्या पर्सनल लाईफमध्ये रेझोनेट होईल ना, तुम्ही मला त्या दिवशी येऊन कमेंटमध्ये कमेंट करून सांगा की हा चेंज तुमच्या लाईफमध्ये आला आहे. पण त्यासाठी एक गोष्ट गरजेची आहे, ती म्हणजे तुम्हाला तुमच्या स्वतःमध्ये ट्रस्ट ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. अडकून राहण्यापेक्षा तुम्ही असं स्वतःला फील करून द्या की मी जे काही गोष्टी करतोय त्यामध्ये मला सक्सेस भेटणार आहे आणि माझ्या स्वतःवरती विश्वास आहे की मी या सगळ्या गोष्टींमधून बाहेर पडेन आणि मी नक्कीच मला माझ्या लाईफमध्ये सक्सेस भेटणार आहे. तुम्ही हे स्वतःला समजून सांगितलं ना, तर तुम्ही निगेटिव्ह वेमधून पॉझिटिव्ह वेमध्ये कधी शिफ्ट व्हाल हे सुद्धा तुम्हाला समजणार नाही. कधी-कधी प्रत्येकाच्या लाईफमध्ये ना वेगळं असतं. काही लोक आहेत ना फक्त एफर्ट्स देण्यासाठी बनलेले असतात. मे बी इन फ्युचर तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये ते एफर्ट्स रिटर्न बॅक भेटणार असतील. त्यामुळे तुम्हाला आता जो एफर्ट्स टाकावे लागत असतील. सो तुम्हाला जास्त विचार करायची गरज नाही आहे. ज्या काही गोष्टी करताय ते करत राहा आणि यामध्ये तुम्हाला काही गोष्टी विचार करायची गरज नाही आहे. तुम्हाला असं वाटत आहे तुम्ही कुठेतरी चुकत आहात, तुमचे एफर्ट्स कुठेतरी चुकीचे, तर हा एक व्हिडिओ तुमच्यासाठी कन्फर्मेशन आहे की तुम्ही ज्या काही गोष्टी करताय त्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला सक्सेस नक्कीच भेटणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला स्वतःला सगळ्यात आधी जज करणं बंद करायचं आहे आणि स्वतःला हे सांगायचं आहे की तुम्ही ज्या काही गोष्टी करताय त्यामध्ये तुम्हाला नक्कीच सक्सेस भेटणार आहे आणि कुठल्या गोष्टी अननेसेसरीली तुम्ही जाऊन शोधण्याचा प्रयत्न करू नका. ज्या गोष्टी आहेत जर चुकीच्या असतील त्या तुमच्यासमोर कधी ना कधी येणार आहेत. जर तुम्ही खरे आहात तर नक्कीच तुमच्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या समोर येणार आहेत. कारण लक्षात ठेवा, जर तुम्ही चांगला कर्म केलेला आहे तर वाईट गोष्टी स्वतःहून तुमच्यासमोर येतील आणि तुम्हाला वाईट गोष्टींसाठी रिव्हेंज घ्यायची सुद्धा काही गरज नाही आहे. सो तुम्ही सगळ्या गोष्टी युनिवर्सवरती सोडून द्या. राईट टाईमला राईट गोष्टी तुमच्या लाईफमध्ये. आज मला तुम्हाला सगळ्यांसोबत एक गोष्ट शेअर नक्कीच करू वाटेल की तुम्ही ज्या फेजमधून जाताय ना त्या फेजमध्ये एक टाईमला मी सुद्धा होती. सो ह्या सगळ्या गोष्टी मला तेव्हा बिलीव्ह करणंसुद्धा खूप डिफिकल्ट होतं. बट मी या गोष्टींवरती ट्रस्ट केला. मी या सगळ्या गोष्टींमध्ये हळूहळू बाहेर पडले अँड ट्रस्ट मी गाईज, मी आता ज्या सिच्युएशनमध्ये आहे ना, माझ्या इतकं ग्रेटफुल कोणीच नाही असं मला वाटतं. कारण की मी ज्या गोष्टी एक्सपेक्ट करायच्या आधी त्या मला इझिली स्वतःहून आता सगळ्या गोष्टी समोरून भेटतात. सो मी एकच सांगेल, तुम्ही तुमच्या देवावरती विश्वास ठेवा, युनिवर्सवरती विश्वास ठेवा. काही गोष्टी आपल्या लाईफमध्ये नको त्या टाईमला येतात, काही गोष्टी शिकवण्यासाठी असतात. तर त्या गोष्टींमधून तुम्ही स्वतःला समजून सांगा की ठीक आहे, ही गोष्ट माझ्या लाईफमध्ये यासाठी आली आहे कारण ह्या गोष्टींमधून आपल्याला काही ना काही शिकायचं आहे. त्या गोष्टींना ब्लेम करण्यापेक्षा त्या गोष्टींमधून शिका तुम्ही आणि तुमच्या पुढे लाईफमध्ये ज्या काही गोष्टी येतील ना त्यासाठी तुम्ही नेहमीच ग्रेटफुल राहाल. मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन की तुम्ही ॲफर्मेशन करत जा डेली की आय एम ग्रेटफुल फॉर ईच अँड एव्हरीथिंग दॅट आय एम गेटिंग इन माय लाईफ. आणि बघा, तुम्ही आजचा जो टाईम आहे तो आणि येणाऱ्या 1 इयरचा जो टाईम असेल, तुम्ही स्वतःलाच खूप ब्लेस्ड फील कराल की तुम्ही
एवढे स्ट्रगल केले आणि एवढे पुढे तुम्ही लोक आलाय तुमच्या लाईफमध्ये. सो ट्रस्ट ठेवा स्वतःवरती आणि असंच पुढे स्ट्रगल करत राहा. तुमचे स्ट्रगलचे प्रत्येक स्ट्रगल आहेत ना तुमचे नोटीस केले जातात. ते कधीच वेस्ट जाणार नाही आहेत आणि नक्कीच येणाऱ्या टाईममध्ये तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये सक्सेस भेटणार आहे. आय होप तुम्हाला मी जे डेली रीडिंग्स टाकते ते आवडत असतील. अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.